मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पाठ नंबर 39, गाथा नंबर 23. गाथा पाठ. वेयईं सत्तहिं इंद्रियहिं जो जिय मनुहन जाई निम्मल जाणहि जो विसौ सो परमप्पु अणाई. हिंदी. जो वेद इंद्रिय शास्त्र भी ज्ञात होता है नहीं बस विषय निर्मल ध्यान का ना आदि परम आत्म वही. आचार्य योगेंद्र देवजी परमात्म प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या 3 प्रकारच्या आत्म्याची चर्चा पर्यायी दृष्टीने करणार आहे. आणि द्रव्य दृष्टीने आत्मा न अंतरात्मा आहे, न बहिरात्मा आहे, न परमात्मा आहे. आत्मा तर एक शुद्ध दर्शन ज्ञान मात्र स्वभावरूप शुद्ध आत्मा आहे. मासा द्रव्याचा जो शुद्ध स्वभाव आहे, गुणाचा जो शुद्ध स्वभाव आहे, अशी पूर्ण अवस्था अनंत सिद्धामध्ये पर्यायामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि आपल्यामध्ये पर्यायामध्ये अशुद्धी आहे, काही जीवामध्ये पर्यायामध्ये एकदेश शुद्धी आहे आणि काही जीवामध्ये पर्यायामध्ये पूर्ण शुद्धी आहे. मग पर्याय दृष्टीने असे 3 प्रकारचे जीव आहेत. पण द्रव्य दृष्टीने, निश्चय दृष्टीने जीवाचा एकच शुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव आहे. आणि अशा एक ज्ञान दर्शन स्वभावातून आपल्या स्वशुद्ध आत्म्याच्या आश्रयाने पर्यायामध्ये त्या जीवाला एक दृश्य शुद्धीवरून पूर्णशुद्धी पर्यायामध्ये प्राप्त होते. माता परमात्मा बनण्याचा, कार्य परमात्मा बनण्याचा मार्ग कारण परमात्म्याच्या ध्यानाने सुरुवात होतो. ही आचार्य आपल्याला या गाथेत सांगणार आहे. 39-39 पानावरती गाथा झाली. हं. 39 पानावर खाली 2 ओळ्या आहेत. अवेद शास्त्र इंद्रियादि पर द्रव्यों के अगोचर और वीतराग निर्विकल्प समाधि के गोचर प्रत्यक्ष परमात्मा का स्वरूप कहते हैं. मागतल्या गाथ्यामध्ये काय सांगितलं होतं? ध्यानाचा विषय, धारणा, ध्येय पण त्या ठिकाणी नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, यंत्र नाही, मंडल नाही आणि मुद्रा नाही. कारण हे सगळे धारणा, ध्येय, यंत्र, मंत्र, मंडल, मुद्रा हे सर्व शरीराच्या होणाऱ्या क्रिया आहेत. एक. दुसरं मन, वचन, कायाची परिणती आहे. मग आत्म्याचा स्वभावच अनादि अनिधन अशरीरी आहे. 5 शरीराने रहित असा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि चैतन्य ज्ञान शरीराने सहित आत्मा आहे. मग शरीराला आकार आहे म्हणून आत्म्याला आकार उच्चाराने म्हणण्यात आले. जसं ज्या पात्रामध्ये आपण पाणी ठेवतो त्या प्रकारचा त्या पाण्यावरती आरोप केला जातो.
तसं सूक्ष्म एकेंद्रिय अपर्याप्तक निगुधी जीवापासून ते महामत्स्यापर्यंत शरीराच्या आकाराने आत्म्याच्या प्रदेशामध्ये भिन्नता आहे. पण प्रत्येक आत्म्याचा जाणणे हा जो स्वभाव आहे, त्या जाणणे स्वभावाला कोणता आकार आहे का? नाही. आपण हायस्कूलमध्ये शाळा शिकलो, कॉलेजमध्ये डिग्री मिळाली, मग पहिलीपासून इरपंडीपासून पूर्ण डिग्री होस्तोवर असणारे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचे शरीराचा आकार एकच असतो का? प्रत्येकांचा आकार शरीराचा भिन्न आहे, आकार भिन्न आहे, वर्ण भिन्न आहे, बोलण्याची वेगळी वेगळी अवस्था आहे, चालण्याची अवस्था वेगळी वेगळी आहे. पण ज्ञानाला तसा कोणता आकार आदी आहे का? नाही. मग सगळ्या जीवामध्ये विद्यार्थिनीमध्ये जाणण्याची जी शक्ती आहे, जो जाणणारा आत्मा आहे, त्याच्यामध्ये हे काहीही नाही. हे पहिले आचार्य ज्ञानाच्याद्वारे जाणूनच श्रद्धान करा. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर ध्यानाच्या काळामध्ये हे काही बघायचं आहे, करायचं आहे, विचार आचरणे आपल्याला संपून टाकलेलं आहे. मागटल्या गातेत तर या गातेत काय सांगणार? वेद आणि शास्त्र. वेद आणि शास्त्रामध्ये काय आहे फरक? कधी सांगणार वेदचा अर्थ 3 प्रकारचे वेद घेतले, त्रिवेद, पुरुषवेद, नपुंसक वेद. कधी आपण मग 4 वेद चाहून म्हणतो आपण, मग तिथे 4 वेद शब्दाचा अर्थ ज्ञान होतो. 4 प्रकारचे अनुयोग, प्रथमानुयोग, चरणानुयोग, करणानुयोग आणि द्रव्यानुयोग. याला काय म्हटलं? वेद म्हटलेलं आहे. मग तसंही त्याच्यानंतर का वेद आणि शास्त्र, इंद्रिया आणि परद्रव्य याच्याद्वारे आत्मा जाणीवेत येणार नाही. म्हणजे तुम्ही वेदाच्याद्वारे, शास्त्राच्याद्वारे आणि इंद्रियाच्याद्वारे प्रकाश, चष्मा आदी आणण्याच्याद्वारे तुम्ही आत्मा पाहायला गेल्यानंतर तो दिसणार नाही. म्हणजे आपण आत्म्याला जाणण्यासाठी, अनुभव करण्यासाठी जे अन्य लोकांनी अनेक प्रकारच्या कल्पना केलेल्या आहेत, त्या सर्व कल्पना आचार्य आपणाच्या ज्ञानामधून दूर करतात. म्हणजे हे जिथे काहीही नाही, फक्त ज्याच्यामध्ये जाणण्याची आणि पाहण्याची, सुख आणि दुःखाचं वेदन होतं, असा जाणणारा पाहणारा आत्मा अमूर्तिक आहे. आणि अमूर्तिक वस्तूला कोणताही आकार असत नाही. मग अमूर्तिक वस्तूला आकार नाही, पण प्रदेशत्व गुण आहे. काय आहे? आकार नाही, पण प्रदेशत्व गुण आहे. मग आकार आणि प्रदेशत्व गुणामध्ये फरक काय आहे? आकार आणि प्रदेशत्व गुणामध्ये फरक काय असणार आहे? 39 पान. मग आकारमध्ये त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन आदी असे अनेक प्रकारचे आकार आहेत. आणि प्रदेशत्व गुणामध्ये जे जे विश्वामध्ये द्रव्य आहे, त्या द्रव्यामध्ये सामान्य आणि विशेष गुण आहेत. त्या सामान्य आणि विशेष गुणामध्ये, सामान्य गुणामध्ये प्रदेशत्व नावाचा गुण आहे. अस्तित्व, वस्तुत्व आदी 6 सामान्य गुण आहेत आणि प्रत्येक द्रव्याचे त्यांचे त्यांचे विशेष गुण आहेत. मग 6 द्रव्याला प्रदेशत्व आहे, संस्थान नाही.
म्हणून उमास्वामी आचार्यांनी तत्त्वसूत्रामध्ये 6 द्रव्याचं लक्षण सूत्र आकाराच्या जरी सांगितले नाही आहे. 6 द्रव्याचे लक्षण आकाराच्या जरी सांगितले नाही, प्रदेशत्व गुणाच्या जरी सांगितलं. कालाणू परमाणू एक प्रदेशी आहे, हे 2 द्रव्यासाठी एक सूत्र सांगितलं. प्रत्येक जीव लोकाकाश, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे आणि आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे. म्हणजे तिथे प्रदेशाच्या अपेक्षेने द्रव्याचं स्वरूप सांगितलं. त्यामध्ये 5 द्रव्य अमूर्तिक आहेत, तर त्याचे प्रदेशी अमूर्तिक आहेत. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आकाश आणि काल हे द्रव्य अमूर्तिक, तर त्यांचे प्रदेशी अमूर्तिक आहे. जीव निश्चयण्याने अमूर्तिक आहे, पण व्यवहारण्याने शरीराच्या संयोगात त्याला मूर्तिक म्हणण्यात आलं. म्हणजे जीवाला धरून 5 द्रव्ये अमूर्तिक आहेत, पण त्यांचे प्रदेशही अमूर्तिक आहेत. एक पुद्गल परमाणू तेवढाचं रूपी आहे, पुद्गल द्रव्य. मग त्या पुद्गल द्रव्याच्या एक पुद्गल परमाणूचा एक प्रदेश आहे. परमाणू एक प्रदेशी आहे, पण परमाणूला बाजू किती आहेत? परमाणूला बाजू किती आहेत? 6 बाजू आहेत. जी एक परमाणू एक प्रदेशी आहे, पण त्या एक प्रदेशी परमाणूला बाजू 6 आहेत, षटकोन नाही. षटकोन आणि 6 बाजू यामध्ये फरक आहे. पण परमाणूला षटकोनी म्हणू नका. षटकोन म्हणजे याचे 6 बाजूला 6 कोपरे येतात, त्याला षटकोन म्हटलं जातं. आणि 6 बाजू घेताना मग त्याला उदाहरण कसं दिलं जातं? परमाणूला समजावून सांगण्यासाठी उदाहरण कोणाचं दिलं जातं? बर्फीचं. खव्याच्या म्हणा त्याचं मोतीचं आपण बर्फी करतो. मग त्याला आता टाचामध्ये टाकल्यानंतर त्याला आपण काय करतो? असे रेषा मारतो. मग एक त्याच्यातली समजा बर्फी आपण काढली, मग ती बर्फीच्या खाली एक बर्फी ठेवली, याच्यावर एक ठेवली, याच्यावरती ठेवली आणि 4 बाजूला 4 ठेवले, तर किती झाले? 6 बाजू का कोण? बाजू आहेत, कोण नाही ते. म्हणून परमाणू एक प्रदेशी असून त्याला 6 बाजू आहेत. म्हणून एका वेळेला एका परमाणूला 6 प्रकारे बंध होऊ शकतो. कसा? खालची वरची आणि 4 बाजूचे 4 कोपरे. जी मग एक परमाणूला एका वेळेला 4 खालचे खालीवरती 2 आणि बाजूचे 4, तर असे 6 परमाणू त्याला बंधाला प्राप्त होऊ शकतात. पण त्याला संस्थान नाही. म्हणून संस्थान आणि प्रदेशातमध्ये हा फरक आहे. म्हणून मग इथे सांगितलं की मग तुम्ही अशा प्रकारे ध्यानाला सामायिक बसताना हे आत्म्यामध्ये काहीही नाहीच. जे आरोपी द्रव्य आहे त्या आरोपी द्रव्यामध्ये अशी कल्पना करून ध्यानाला बसून अशा प्रकारचं ध्यान करून मला शुद्ध आत्म्याची अनुभूती झाली मानला तर मिथ्यात्व आहे. आकार, रंग, रूप, बाजू आदी याच्या माध्यमातून तुम्ही ध्यान होऊन मला शुद्ध आत्मानुभूती झाली तर त्याला काय म्हणलं? तर
विपरीत ज्ञान आहे, जी ज्या द्रव्यामध्ये जो स्वभाव नाही आणि तशा प्रकारे ज्ञानामध्ये आपण जाणून मी शुद्ध आत्म्याचं ध्यान केलं, मला आत्म्याची अनुभूती झाली, हे तुमचं म्हणणं मिथ्यात्व आहे. मी समजा दुपारी भोजनामध्ये गुलाबजामुन खाल्ले आणि 1 तासा 2 तासानंतर मला मंगल भजीची ढेकर आली, येणार का? नाही. का? तर ज्या पदार्थाला ग्रहण केलं नाही तर त्याची ढेकर येणार नाही, पण ज्या पदार्थाला तुम्ही ग्रहण केलेलं आहे त्याची ढेकर येईल. आणि ढेकर जरा जास्त वरती आली तर गळापर्यंत येईल. ते गळापर्यंत आलेली ढेकरीमध्ये त्याच पदार्थाचा स्वाद येणार का दुसऱ्याचा? म्हणून आचार्य म्हणतात की जे पोटामध्ये आहे तेच पोटामध्ये आलं पाहिजे. आणि जे तुम्ही आतमध्ये जाणलेलं आहे, अनुभव केलेला आहे, अशाच आत्म्याचं ध्यानाच्या वेळेला जाणलेल्या आत्म्याचं स्वरूप सांगताना वचनामध्ये तशाच प्रकारचे वचन आले पाहिजे. जाणलं एक पद्धतीने आणि कथन दुसऱ्या पद्धतीने तर ते शक्य नाही, चुकीचं आहे. म्हणून सांगितलं की असं वितराग निर्विकल्प समाधी के गोचर, जी ज्या जीवाला स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करताना त्याला स्वतःच्याच ज्ञानाच्या द्वारे क्या सांगितलं, प्रत्यक्ष परमात्मा का स्वरूप कहते हैं. जी जो जीव आपल्या कारण परमात्म्याचं ध्यान करतो त्या जीवाला स्वतःचा आत्मा स्वतःच प्रत्यक्ष आहे. म्हणून आचार्य काय सांगतात, जे पदार्थ आहेत, विषय आहेत, ज्ञेय आहेत, मग बाहेरच्या विषयाच्या पदार्थामध्ये प्रत्यक्ष किंवा परोक्ष धर्म नाही. पहिले सिद्धांत लक्षात ठेवायचा, जे बहिरंगामध्ये पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये प्रत्यक्ष किंवा परोक्ष धर्म नाही. इंद्रियामध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म नाही. कर्मामध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म नाही. मग आत्म्यामध्ये जो ज्ञानगुण आहे त्या ज्ञानगुणाची प्रत्यक्ष आणि परोक्ष पर्याय ज्ञानगुणाचे आहेत. पदार्थाचे धर्म प्रत्यक्ष परोक्ष नाही. समजा आपण आता या ठिकाणी बसलो तर आपल्याला मंदिर समोर आहे, प्रत्यक्ष आहे. मग मंदिर प्रत्यक्ष आहे म्हणून मी मंदिराला जाणलं, म्हणून माझं ज्ञान प्रत्यक्ष. आणि आता आपलं घर आहे, घराची आठवण झाली, मग आता आपल्याला ज्ञान काय झालं, प्रत्यक्ष का परोक्ष? परोक्ष. का बरं परोक्ष ज्ञान आपलं? आपल्या समोर नाही म्हणून ते ज्ञान परोक्ष, आणि मंदिर समोर आहे म्हणून हे ज्ञान प्रत्यक्ष. असं आहे का? जे वस्तू समोर आहे म्हणून ती वस्तू प्रत्यक्ष, आणि ती आपल्यापासून दूर आहे म्हणून ती परोक्ष असं नाही. समजा आज आपण इथे बसलो, आपल्याला घराची आठवण आली, पण आपल्या घर समोर नाही, आणि ह्या मंदिरला जाणतो. मग घराची पण आठवण आली आणि मंदिरला पण जाणलं किंवा शास्त्राला जाणलं. मग ही जे शास्त्र समोर आहे म्हणून माझं ज्ञान प्रत्यक्ष, आणि घर दूर आहे म्हणून त्याला आठवण झाली म्हणून परोक्ष. असं जर असेल मग आपल्या घरामध्ये काही व्यक्ती आहेत, त्यांना ते घर कसं आहे?
प्रत्यक्ष. आणि आम्हाला मग घरामध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म आहे का? नाही. म्हणून ज्ञानाच्या पर्यायाचा धर्म प्रत्यक्ष आणि परोक्ष आहे हे पहिले निर्णय करा. वस्तूचा धर्म प्रत्यक्ष किंवा परोक्ष नाही. प्रमिती जे फळ आहे, फळाचा धर्म प्रत्यक्ष परोक्ष नाही. ज्या ज्ञान पर्यायामध्ये हाचा भाव आहे, काय? ज्या ज्ञान पर्यायामध्ये हाचा भाव आहे त्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. हाचा भाव शब्द नाही. ज्या ज्ञानामध्ये हाचा भाव आहे ती ज्ञान पर्यायाला प्रत्यक्ष म्हणतात. आणि ज्या ज्ञान पर्यायामध्ये तो ती ते चा भाव आहे त्याला परोक्ष म्हणतात. म्हणजे स्मृतीमध्ये तो ती तेचा भाव आहे. ती बाहुबलीची मूर्ती, तो शिखरजीचा पहाड, ते माझे घर, जिथे तो ती तेचा भाव आहे त्या ज्ञान पर्यायाला परोक्ष म्हणतात. आणि तो आणि हा जोडरूप प्रत्यभिज्ञान आहे त्याला परोक्ष म्हणतात. तर्क ज्ञानाला परोक्ष म्हणतात. अनुमान ज्ञानाला परोक्ष म्हणतात. आगम ज्ञानाला परोक्ष म्हणतात. नय ज्ञानाला परोक्ष म्हणतात. आणि इंद्रियजनित मतिश्रुत ज्ञानाला परोक्ष म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष परोक्ष ज्ञानाचा धर्म आहे, वस्तूचा नाही. पण समोर वस्तू आहे त्याला आपण जाणलो ज्ञानाने. मग ज्ञानाचा प्रत्यक्ष धर्म वस्तूवरती आरोप करून त्या वस्तूला प्रत्यक्ष म्हटलं. आणि स्मृती प्रतिज्ञान तर्क अनुमानाच्या जरी जाणतो ज्ञान परोक्ष आहे म्हणून त्या वस्तूवरती परोक्षाचा आरोप केलेला आहे. म्हणून मग तिथे सांगतात की प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप आहे. एखादा समजा व्यक्ती आहे, त्याला कॅन्सर झालेला आहे, ॲडमिट केलं त्याला, डॉक्टर औषध पाणी उपाय त्याला करत आहे. राऊंडला आल्यावर डॉक्टर विचारतात कसं आहे. तो काय म्हणतो, डॉक्टर फार दुःख वेदना होतात. पेशंट काय सांगतो, दुःख वेदना होतात. डॉक्टर काय म्हणतो, वेदना होतात, दुःख होतात, मला माहीत आहे. काय म्हणतो, माहीत आहे. डॉक्टरला माहीत आहे का? पण तो काय म्हणतो, दुःख वेदना होत असतात, मला माहीत आहे. जी त्याला डॉक्टर शिकवताना जे काही शिकवलेलं आहे, मग तो तिथे मला माहीत आहे याचा अर्थ त्या कॅन्सरच्या पेशंटला जसं साक्षात तो दुःख भोगत आहे प्रत्यक्ष, हाचा भाव तसा डॉक्टरला आहे का? कधी आपल्याला इंजेक्शन करताना एखाद्याला भीतो, मग डॉक्टर इंजेक्शन करतो, हो डॉक्टर दुखतंय, मला माहीत आहे दुखतंय, मग माहीत आहे म्हणजे तुम्ही का भोगू लागला का? मग तसंही ते आचार्य म्हणतात की पहिले आत्म्याचा स्वभाव प्रत्यक्ष आहे, द्रव्याचा स्वभाव प्रत्यक्ष आहे हे निर्णय करा. द्रव्य प्रत्यक्ष आहे तर गुणही प्रत्यक्ष, गुणाचा स्वभावही प्रत्यक्ष आहे. आणि द्रव्याच्या गुणाची होणारी पर्यायाचा धर्म पण प्रत्यक्ष परोक्ष आहे. एक द्रव्यामध्येच हे सगळं आहे, बाहेरच्या वस्तूमध्ये काही नाही. हे जाणून श्रद्धान करून मग त्या प्रकारे आपली प्रवृत्ती करल तर आपण समीचीन ज्ञानाला प्राप्त होऊ शकतो. 40 नंबर पानावरती मागे, जो जीव जो वेद, शास्त्र और इंद्रिय आदि परद्रव्य के अवलंबन द्वारा
ज्ञात नहीं होता है. किंवा वेद शब्दाचा अर्थ अन्य मतामध्ये जे 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वेदादी त्याच्याद्वारे सुद्धा होत नाही. किंवा जिनवाणीमध्ये असणारे 4 अणुयोग किंवा द्वादशांग जिनवाणी आहे त्याच्याद्वारे आणि इंद्रिय आणि परपदार्थाच्या अवलंबनाच्याद्वारे तो शुद्ध आत्मा कोणालाही जाणवेत येणार नाही, अनुभवात येणार नाही. मनाच्याद्वारे निर्णय केला जाईल. काय केला जाईल? मनाच्याद्वारे निर्णय केला जातो, पण तो प्रत्यक्ष अनुभवाला या इंद्रिय परद्रव्याच्याद्वारे येत नाही. कसं आहे? मग वित्राण निर्विकल्प समाधि रूप निर्मल ध्यान का विषय है, वही अनादि परमात्मा है. मग कसा आहे तो? निर्मल ध्यानाचा विषय आहे. मग तो निर्मल ध्यानाचा विषय कसा आहे? अनादि परमात्मा आहे, जे अनादि कालापासून तो कारण परमात्माच राहणार आहे. कारण परमात्मा कार्य परमात्मा होणार नाही. काय? कारण परमात्मा रूपच राहणार आहे. कारण परमात्मा कार्य परमात्मा रूप होणार नाही. आणि कार्य परमात्माच राहणार आहे. कार्य परमात्मा कारण परमात्मा रूप होणार नाही. सकाळी तुम्ही होता नाही समाधी शकरला, मग काय सांगितलं तिथे? पर्याय जी आहे, अशुद्ध पर्याय, एकदेश शुद्ध पर्याय आणि पूर्ण शुद्ध पर्याय, हे कसे आहेत? विभक्त आहेत, कार्य आहे आणि न्यायक स्वभावात्मक कारण आहे. मग कथनचित कार्य आणि कारणामध्ये भेद आहे आणि कथनचित कारण आणि कार्य अभेद आहे. सुवर्णाची अंगुठी आहे, सुवर्णाचे बाजूबंद आहे, गंठण आहे, फुलं आहे. मग हे कुणाचे आहे? सुवर्णाचे. मग सुवर्ण आणि अलंकार कथनचित कसे आहेत? अभिन्न आहेत. एका ठिकाणी एकच प्रदेश आहेत. मग असं असताना सुद्धा सुवर्ण कारणरूप आहे, कडेकुंडल अवस्था कार्यरूप आहे. म्हणून या अपेक्षेने कारण आणि कार्यामध्ये भेद आहे. कोणत्या अपेक्षेने? संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने भेद आहे. कारण अनादि अनिधन असतं आणि कार्य साधी शांत असतं. कारण अनादि अनिधन, कार्य साधी शांत पण प्रदेश अभिन्न आहे, एका क्षेत्रामध्ये आहे. मग ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कार्यक्रम असेल तेव्हा आपल्याला काही अलंकार खरेदी करायचे आहे. तिथे आपण सुवर्णाला बघतो का अलंकारची डिझाईन बघतो? डिझाईन बघतो. मग तेव्हा मुख्य रूपाने कार्याची मुख्यता आहे. कोणाची मुख्यता आहे? जे अलंकार खरेदी करायचे आहेत त्या कार्याची मुख्यता आहे, सुवर्णाची गौणता आहे. मग फक्त आपण तिथे अलंकारच खरेदी करतो, सुवर्ण खरेदी करत नाही का? मग सुवर्णाने सहित अलंकार खरेदी केले, पण मुख्यता कुणाची आहे? विशेष अलंकार डिझाईनची मुख्यता आहे. काही काळानंतर ते आपणाला अलंकार मोडायचे डिझाईन,
मग तो दुकानदार काय बघतो, डिझाईन किती सुंदर आहे, आपण त्याला एवढी मजुरी दिलेली आहे, तो बघतो का? तो काय पाहतो, सोनं किती आहे. मग त्याची काय मग तिथे डिझाईन नाहीत का? आहेत, पण तिथे कार्य असताना तो कारणाला पाहतो. आणि आपण खरेदी करत असताना कारण असताना कारण जो नाही कार्याला मुख्य करतो. मग या अपेक्षेने काय झालं, कथंचित कारण आणि कार्य एकच वस्तू आहे, दोन वस्तू नाही. पण कथंचित कारण आणि कार्य स्वभावाने भिन्न आहेत, अभिन्न नाही. प्रदेश भिन्न नाही, प्रदेश अभिन्नच आहे. मग असं असताना सुद्धा प्रदेश अभिन्न आणि लक्षणाच्या अपेक्षेने भिन्नता आहे. पण मग तिथे आचार्य सांगतात की कार्य साधी शांत उत्पन्न नष्ट होणार असतं आणि कारण नित्य असतं. एक दुसरं, जे कारण आहे, कारण हमेशा निरपेक्ष असतं. कारणाला कुणाची अपेक्षा लागत नाही. आणि कार्य कथंचित सापेक्ष आणि कथंचित निरपेक्ष. कार्य कथंचित सापेक्ष आणि कथंचित निरपेक्ष. आपल्याला क्रोधादी कशा उत्पन्न होतात. मग तिथे बहिरंगामध्ये कोणी जीव अजीव निमित्त असेल, क्रोध कर्माचा उदय निमित्त असेल, हे निमित्त आहेत का नाही? आहे. आणि क्रोध परिणती माझी झाली, मग माझी क्रोध परिणती होत असताना हे निमित्त कारण आहेत. पण त्या कर्मामध्ये बाहेरच्या चेतन अचेतन वस्तूमध्ये क्रोध झाला का? नाही. मग कोणामध्ये झाला? माझ्यामध्ये क्रोध झालेला आहे. पण माझ्यामध्ये उपादान, क्षणिक उपादान कार्यरूपाने परिणत असताना निमित्ताचा सद्भाव असतो. निमित्त आणि उपादान दोघांचा सद्भाव असताना कार्य निमित्तामध्ये झालं नाही, कार्य उपादानमध्ये झालं. मग उपादानमध्ये एक त्रिकालवर्ती उपादान आणि क्षणिक उपादान. मग क्षणिक उपादानामध्ये कार्य झालेलं आहे, त्रिकालवर्ती उपादानमध्ये कार्य झालं नाही. कारण त्रिकालवर्ती उपादान अनादि अनंत शुद्ध स्वरूप आहे. क्षणिक उपादानामध्ये अशुद्धी असते, एकदे शुद्धी प्रगट होते आणि पूर्ण शुद्धी प्रगट होते क्षणिक उपादानमध्ये. मग क्षणिक उपादानमध्ये जे क्रोधादी कषाय झाले, निमित्त बहिरंगातले आहे, पण अंतरंगामध्ये माझ्यामध्ये अशुद्ध उपादानाच्या क्षणिक योग्यतेमुळे, माझ्या कारणाने वैभाविक शक्तीमुळे माझ्या क्रोध झालेला आहे, परामुळे क्रोध झालेला नाही. जे कथंचित स्वसापेक्ष आहे आणि कथंचित परनिरपेक्ष आहे. जे परद्रव्याने केलं नाही म्हणून निरपेक्ष आहे, माझ्यामध्येच वैभाविक शक्तीच्या कारणाने परिणती झाली. पण कथंचित परद्रव्याचा सद्भाव आहे, पण कथंचित परसापेक्षही त्या ठिकाणी म्हटलं. मग तसा आत्मा प्रत्येकाला स्वतःचा अनादि अनिर्गुण परमात्मा, तो ज्याच्या त्याला ध्यानाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे अनुभवाला येणार आहे, जाणवेत येणार नाही, पाहिला जाणार नाही. आपण काय पाहायला चालला तर आत्मा पाहिला जाईल का? नाही, कारण रूप नाही.
स्पर्श रस गंध वर्ण शब्द आणि आकार हे आत्म्यामध्ये नाही. मग जे नाही धर्म त्याच्याकडे त्याच्याबाबत जाण्याला जाऊ नका. आणि जे धर्म आहेत, गुण आहेत, स्वभाव आहे त्याच्या माध्यमातून त्याचा फक्त विचार करणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं नाही, फक्त जाण्याचं आहे. एवढंच करा. म्हणजे तिथे काही पाहायला जाऊ नका. आणि जे जे तुम्हाला दिसेल ते ते सर्व पुद्गल रूपी द्रव्य असेल. टीका केवली की दिव्य वाणी से महामुनियों के वचनों से तथा इंद्रिय और मन से भी जो शुद्ध आत्मा जाना नहीं जाता है, अर्थात वेद शास्त्र एक दोनों शब्द रूप है. आत्मा शब्दातीत है तथा इंद्रिय मन विकल्प रूप है और मूर्तिक पदार्थ को जानते हैं. आत्मा निर्विकल्प है, अमूर्तिक है. इसलिए इन तीनों से नहीं जान सकते. जो आत्मा निर्मल ध्यान के गम्य है वही अनादि आदि अंतरहित परमात्मा है. म्हणजे इथे काय केलं आता मी अस्ति आणि नास्ती दोन्ही दाखवले. तुम्ही कोण नाही, कोणाच्या घरी जाणवीत येणार नाही. तुम्ही कोण आहात आणि कोणाच्या घरी जाणवीत येणार आहात. म्हणजे इथे विषय अनेकांतात्मक दाखवला, अस्ति आणि नास्ती. तुम्ही कोण नाही हे नास्ती धर्माच्या जरी दाखवून दिलं. तुम्ही कोण आहात हे अस्ति धर्माच्या झाले. परस्पर विरोधी दोन धर्म एका वेळेला वस्तूमध्ये विद्यमान आहे अशी अनेकांतात्मक वस्तू दाखवून दिली. विषयाच्या अपेक्षेने अनेकांत सांगितला आणि साधनाच्या अपेक्षेने ही अनेकांत सांगितला. का सांगितलं त्यांनी? पहिले कोणाला भगवंताची दिव्यध्वनी. मग भगवंताची दिव्यध्वनी ऐकून कोणी समोशनमध्ये भगवंताची दिव्यध्वनी ऐकून आत्म्याचा अनुभव होत नाही. भगवंताची दिव्यध्वनी ऐकताना आत्मानुभव होणार नाही. का होणार नाही? मग भगवंताची दिव्यध्वनी कोणत्या इंद्रियाचा विषय आहे? कर्णेंद्रियाचा. मग कर्णेंद्रियाचा विषय दिव्यध्वनी आहे. मग दिव्यध्वनी जी आहे ती जड आहे का चेतन आहे? जड आहे. ते कारण आहे का कार्य आहे? कार्य आहे, कारण नाही. कारण कोण आहे? भाषा वर्णना कारण आहे आणि शब्द हे कार्य आहे. मग शब्द रूपी आहेत का अरूपी आहे? रूपी आहे. पण शब्द रूपी आहे. पण जसं चक्षुंद्रियाच्या द्वारे आपण जसं रूपाचं ज्ञान करतो तसं आपल्याला डोळ्याला दिसतात का? मग या दिसत नाही म्हणून त्याला अरूपी म्हटलं तर चालेल का? नाही चालत. कधी मिरवणूक निघतात नाही. प्रत्येक धर्माचे लोक मिरवणूक काढतात. मग त्यामध्ये शिवजयंतीची मिरवणूक, बाबासाहेबची मिरवणूक, सगळ्यांची मिरवणूक होतात. मोठमोठे काय करतात त्याच्यात लावतात, स्पीकर लावतात. मग जेवढे मोठे स्पीकर लावतात तेवढे काय होतात? कानारून आदळतात. का ते स्पीकर मोराचा हृदयाचे ठोके वाढतात. जवळ असतो तर आपल्याला हृदयाचे स्पंदन वाढतं.
मग याचाच अर्थ काय झाला? ते शब्द भले इंद्रियाचा विषय नाही म्हणून ते अमूर्तिक नाहीत, मूर्तिकच आहेत. मग जे जे शब्द आहेत ते काही कशात मूर्तिक असल्यामुळे अडवले जातात आणि अमूर्तिक वस्तू अडवली जात नाही. समजा आपल्या घरापाशी शेजारी कोणाच्याच घरी कार्यक्रम चालू आहे, मग समजा त्यांनी जरा मोठा आवाज करून लावलेला आहे. आता त्यांना जाऊन सांगतो का आवाज कमी करा? काय करणार आपण? आपल्या घरचे दरवाजे खिडक्या बंद करा. त्यामुळे काय झालं? ते येणारे शब्द रोखले गेले की नाही? मग का रोखले गेले? शब्द रूपी आहे, दरवाजा खिडकी रूपी आहे, मग रूपीच्या द्वारेच रूपी रोखले जातात. मग थंडीचे दिवसा बाहेर पुष्कळ थंडी आहे, खिडक्या दरवाजा बंद केल्या, थंडी बाहेर राहते का? आत येते का नाही? मग ती सुद्धा काय झाली? तुम्हाला डोळ्याला दिसत नाही तरी पण सुद्धा ती अंतराळात घुसली घरामध्ये आपल्या. मग याचा अर्थ काय आहे? की तुम्ही भगवंताची दिव्यध्वनी ऐकताना सुद्धा तुम्हाला आत्म्याचा अनुभव होणार नाही. दिव्यध्वनी ऐकताना शुद्ध आत्म्याचं स्वरूप कसं आहे हे कर्णेंद्रियाच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून आत्म्याचं ज्ञान करायचं आहे. ज्ञान करणाराचं अनुभव येणार नाही त्या ठिकाणी. समयकारमध्ये 310 नंबर पान आहे आणि जयसेनाचार्यांची प्रक्षिप्त गाथा आहे. समयकारामध्ये प्रक्षिप्त गाथा आहे. तिथे प्रश्न विचारला की आत्मा परोक्ष आहे. काय? आत्मा परोक्ष आहे आणि परोक्ष आत्म्याचं ध्यान कसं केलं जाईल? काशीचे कारण तो आत्मा परोक्ष आहे आणि परोक्ष आत्म्याचं ध्यान कसं होणार अशी शंकाकार शंका मांडतो. मग त्या ठिकाणी ते आचार्यांनी लिहिलं, सांगितलं. अब कोई ज्ञानी साधु ही संप्रत काल में, इस पंचम काल में यह प्रवर्तमान आत्मस्वरूप परोक्ष ज्ञान में अनेक सूक्ष्म ज्ञान में दिख गया है ऐसा कहेगा. या पंचम कालामध्ये असे ज्यांनी स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा अनुभव घेतलेला आहे असे साधू सांगतील की मी प्रत्यक्ष आत्म्याला अनुभव केलेला, जाणलेलं आहे. मग ती सांगितलं काय आहे? परोक्ष ज्ञान में सूक्ष्म ज्ञानी का कहेगा. टीकार इसका मतलब यह है कि यह प्रत्यक्ष से आत्मा दिखाता है. काहे? प्रत्यक्ष से आत्मा को दिखाता है. उसके निकट जाकर पूछते हैं कि कोणाला विचारायचं आहे शुद्ध आत्मा कसा आहे? कोणाला जाऊन विचारायचं? ज्याने स्वतः शुद्ध आत्म्याला प्रत्यक्ष जाणलेलं आहे त्यांच्यापाशी जाऊन विचारा.
ज्याने नाही जाणलं म्हणून आपले लोक प्रत्येक गोष्टीला घाईलही करतात. काय करतात? ठीक आहे, आता ते काय आहे तो नियोगच असतो. पिंची कमंडल दिसलं की सगळेजण वाहून जातात, हा नियम आहे. पिंची कमंडलचा दोष नाही. काय ते साक्षात अनंत भगवंताचं रूप आहे. नग्न दिगंबर अवस्था साक्षात अनंत भगवंताचंच लिंग आहे. बाहेरच्या लिंगामध्ये कुठेही दोष असत नाही, पण त्या लिंगामध्ये असणारा लिंगी तिथे दोष असतो. मला महाराजांचं पहिल्या दिवशी प्रवचन झालं, फार बरं वाटलं. नाव पण आमच्या गुरुचंच होतं, वीरसागर. ते पण वीरसागरच होते. बरं वाटलं मला. कुंद कुंदाका कुंदन. पहिल्या दिवशी त्यांनी जरा प्रवचन झालं बरोबर, पण प्रवचन झाल्यानंतर जो समारोप पहिला झाला, काय झाला पहिला समारोप? किती लोक होतं? 20 लोक होते. प्रवचनला भरपूर होते, पण उद्घाटनला पहिलं प्रवचन झाल्यानंतर ग्रंथाचं उद्घाटन केलं का नाही? कोणत्या ग्रंथाचं उद्घाटन केलं? कोण नव्हते का? कोणी नव्हता? मी होता का? सुदर्शनजी ग्रंथाचं उद्घाटन करायला होतं का? पहिल्या प्रवचन नंतर मला घेऊन आले ते कामिनी, चला म्हणून. कुंद कुंदका कुंदन ग्रंथाचं उद्घाटन केलं. मग चला म्हणले, सगळेजण आले, 15-20 लोक जे का असतील त्यांनी. किती राशी सांगितली तुम्हाला? 5-5 हजार. आपण काय करू? पट करून दिले. देण्याबद्दल मला त्याचं काय नाही, उद्घाटन करण्याचं काय. नंतर मी प्रवचन चालताना तिथे वाचत होतं, खालच्या जे टीप आहेत ना ते वाचत होतं. मग त्या ठिकाणी पर्याय अशुद्ध तर द्रव्य शुद्ध कुठला आहे? पर्याय अशुद्ध आहे तर द्रव्य शुद्ध कुठं आहे? मग अभेद उपचाराच्या अपेक्षेने पर्याय अशुद्ध तर द्रव्य अशुद्ध, पर्याय शुद्ध तर द्रव्य शुद्ध, पर्याय पूर्ण शुद्ध तर द्रव्य पूर्ण शुद्ध. अभेद उपचाराच्या अपेक्षेने ते सत्य आहे, नाही असं नाही. पण त्यांनी काय म्हणलं? पर्याय अशुद्ध आहे तर द्रव्य शुद्ध असू शकत नाही. मग आपण कोणाला, कोणत्या ग्रंथाला अनुमोदना दिली? विपरीत ग्रंथाला, चुकीच्या ग्रंथाला, परिपाटीला आपण अनुमोदना दिली. तुमच्या पैशाचे ते ग्रंथ छापणारच आहेत. तुम्हाला काय झालं? ज्यांच्यापाशी घरी असतील त्यांनी खालचे वाचा. एक नाव कुंद कुंदांचं आहे, पण संपूर्ण गाथा चारित्राचे घेतलेत. कोणत्या घेतलेत? चारित्राच्या. म्हणजे गुंतकुंदाचे घेतले, अन्य कोणत्या ग्रंथाचे घेतले, पण गाथा सगळ्या चारित्राच्या मुख्यतेने घेतलेत. एक अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू शाद्वाद कथन पद्धती आहे. ना अनेकांत वस्तू सांगितले, ना अनेक धर्मात्मक वस्तू सांगितले, ना शाद्वाद सांगितले. सात तत्वाचं श्रद्धान सम्यक दर्शन. गाथा घेतली समयसारची, पण काय सांगितलं? 7 तत्वाच्या श्रद्धानाचं नाव सम्यक दर्शन. मग अनेकांत सांगितलं का एकांत सांगितलं? 7 तत्व सांगितले, पण त्या 7 तत्वामध्ये असणारं एकत्व नाही सांगत आपण. कुंद कुंदांनी सांगितलं, उमास्वामींनी सांगितलं. तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. तत्व आणि अर्थ. तत्व 7 आहेत, अर्थ 1 आहे. मग एकाच्या विरुद्ध अनेक आणि अनेकाच्या विरुद्ध एक आहे की नाही? मग सगळे आचार्य अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू प्रत्येक ग्रंथात सांगतात, आणि आपण सम्यक अनेकांताचं कथन करत नाही, तर सगळं विपरीत चाललेलं आहे.
आता ते बोलत होते आमच्या पंडितजीने बाई, मैंदर्गी आपले पंडितजी आहेत की नाही, मैंदर्गी पंडितजी सगळ्यापेक्षा जास्त आपल्यापेक्षा ज्ञान आहेत ते बोलत होते. पण त्यांनी काय बोलतात, आपण काय बोलतो, आपल्याला काय बोलला पाहिजे. मग मला येत नव्हतं बोलायला, आपण का बसतात. मला लोक म्हणले तुम्हाला महाराजाची ओळख करून दिल्यानंतर पंडित, मला काय करायचं. मुनीला आपली ओळख करून द्यायची काय आवश्यकता आहे का. आपण गृहस्थी आहोत, भलेही काय असेल, पण त्यांच्या अपेक्षेने आपण आपल्याला तुमची ओळख करून द्यायला पाहिजे. तुम्ही पंडित अमुक आहे काय नाही म्हणलं, गप असतात. आलेत गुरु, ऐका 4 शब्द, जे वाटलं इकडनं तर सोडून जा, काय करायचं आहे का आपल्याला. म्हणून मग या ठिकाणी आपली श्रद्धा एका ठिकाणी फिक्स मांडून तुम्ही कुठेही जावा तर आपल्याला त्या ठिकाणी मग इथे तिथे सांगितलं. आपलं जे शब्द आला ना त्या शब्दावरून आत्म्याचं ध्यान होत नाही, ते प्रकरण इथं आहे. जरा फक्त वाचून घेतो तुम्हाला. ऐसा कोई भी साधु नहीं करता शंका, क्या नहीं करता. पूर्व गाथा में कहा है कि प्रथम उपदेश से जानकर पश्चात अनुभव से प्रत्यक्ष जानते हैं, इस प्रकार से नहीं है, ऐसा कोई भी नहीं करता है. यह आत्मा का स्वरूप चतुर्थ काल के केवली के समान, जाति अपेक्षा के समान प्रत्यक्ष ही मैंने इस वर्तमान काल में देखा है, लेकिन केवली के समान सकल प्रत्यक्ष अति विशद प्रत्यक्ष मैंने नहीं देखा है. क्षौक्षम ज्ञानातर क्षौक्षम ज्ञानामध्ये अल्प जाणीवीत आल्याने क्षयिक ज्ञानामध्ये पूर्ण जाणलेला आहे. फिर आपने किस प्रकार का ये आत्मस्वरूप प्रत्यक्ष जाना देखा है. केवल ज्ञान की अपेक्षा से परोक्ष है. ऐसे श्रुत ज्ञान से क्षौक्षम ज्ञान से प्रवर्तमानीय शुद्ध आत्मस्वरूप प्रत्यक्ष जाना देखा है. क्षयिक केवल ज्ञान की अपेक्षा से परोक्ष रूप क्षौक्षम ज्ञान में प्रवर्तमान रहने वाला यह शुद्ध आत्मस्वरूप प्रत्यक्ष जाना जाता है. विशेष सांगता यद्यपि केवल ज्ञान की अपेक्षा रागादि विकल्पित प्रत्यक्ष स्वसंवेदन रूप भावश्रुत ज्ञान को अशुद्ध निश्चयने से परोक्ष कहते हैं. तथापि इंद्रिय मनोजनित सविकल्प ज्ञान की अपेक्षा से 4 से 12 गुणस्थानवर्ती स्वसंवेदन को अतीन्द्रिय प्रत्यक्ष कहते हैं. इस कारण ये आत्मा स्वसंवेदन ज्ञान की अपेक्षा से प्रत्यक्ष है और केवल ज्ञान की अपेक्षा परोक्ष भी है. किंतु इतने मोच रहे हैं, किंतु चतुर्थ काल में भी केवली भगवान आत्मा को हाथ में प्रत्यक्ष ग्रहण कर दिखाते हैं. चौथ्या काळामध्ये मंगल समोशनमध्ये केवली भगवान असा शुद्ध आत्म्याला दाखवत होते का. हातामध्ये आवळासर दाखवत होते का नाही. वे केवली भगवान भी दिव्य धुनी से कहकर चले जाते हैं. दिव्य धुनीच्या द्वारे शुद्ध आत्म्याचं स्वरूप सांगून निघून जात होते. अथवा वे लोग दिव्य धुनी से कहावा जानते थे. दिव्य धुनीच्या द्वारे शुद्ध आत्म्याचं जसं स्वरूप आहे ते काय करत होते, ऐकत होते. तथापि श्रवण काल में सुनने वाले लोगों को आत्मा परोक्ष ही है. दिव्य धुनी ऐकता ज्याला तुम्ही शब्द ऐकता त्याला आत्म्याचा अनुभव नाही आणि आत्म्याच्या अनुभवाच्या वेळेला शब्द नाही. तिथे मग तिथे ते काय करते, परोक्ष तिथे ऐकतच होते ते लोक. बरं. पश्चात समाधी काले स्वानुभूती काल में प्रत्यक्ष आहे. मग ज्यावेळेला अनुभव करतात त्यावेळेला दिव्यध्वनी ऐकत नाही, दिव्यध्वनी ऐकतात त्यावेळेला प्रत्यक्ष अनुभव नाही. पण इथं सांग की दिव्यध्वनीच्या द्वारे सुद्धा शुद्ध आत्मा जाणीवेत येणार नाही. शुद्ध आत्म्याचं स्वरूप कसं आहे तिथे शब्दाद्वारे दाखवलं जाईल, पण अनुभव करताना त्या ठिकाणी शब्द असणार नाहीत. बरं. पश्चात परम समाधि काल में स्वानुभव काल में प्रत्यक्ष है तथा इसी तरह भी इस पंचम काल में विधि उपदेश से आगम से जानते समय परोक्ष है. अब इस पंचम काल में भी स्वानुभूति के समय प्रत्यक्ष ही है, ऐसा भावार्थ है.
इस प्रकार से परोक्ष आत्मा का ध्यान कैसे किया जाता है, ऐसे प्रश्न करने पर उसका उत्तर देने वाली 2 गाथाएं पूर्ण हुई. मग काय सांगितलं, चतुर्थ कालामध्ये सुद्धा तुम्हाला केवली भगवान आत्मा हातावर दाखवणार नाही. जे दिवध्वनीच्या जरी सांगून जाणार, मग ऐकणार शब्द कानाने, ऐकणार मनाने, त्याचा विचार करणार स्वरूपाचं आणि ध्यानाच्या वेळेला त्याला प्रत्यक्ष आहे. आता ध्यानाच्या वेळेला प्रत्यक्ष सांगितलं. चतुर्थ कालामध्ये समोषणमध्ये फक्त मुनीच असतात का? तिरींच असतात, मनुष्य असतात, देव असतात. आता फक्त मुनीलाच अनुभव होतो, बाकीच्याला अनुभव होत नाही म्हणलं तर मग हे आचार्य खोटे आहेत, तुम्ही खरे आहेत. म्हणून स्वतः आपण अध्ययन चिंतन मनन करा आणि स्वतः निर्णय करा. आणि कोण खोटं सांगत असेल ऐकून तिथल्या तिथे सोडून द्या. आपली जिनवाणी, आपली श्रद्धा, ज्ञान, आपलं स्वतंत्र वाचन करून आपल्या ज्ञानाची दृढता, श्रद्धेची दृढता करून या भवात भव अनुगामिनी सम्यक दर्शन सहित जाण्याचा पुरुषार्थ केला तर आपला मनुष्यभव सफल होतो. ओम. स्वयं सिद्ध निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण स्वरूप आहे. निश्चय अनंत चतुष्टय स्वरूप. स्वयं अरहंत स्वरूप आहे. निश्चय 8 गुण संपन्न स्वयं सिद्ध परमात्मा आहे. निर्विकल्प स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. ओम. शांती शांती शांती. वितर्क. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतारुणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतारुणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतारुणं. ओम. विसर्जन. ज्यावाणी ते ज्ञान ते तुझे लोकालो सोवाणी मस्तक नम सदा देतो देव भज अरहंत नित उरते ओण निर्ग्रन दया धर्म पालो सदा यही मुक्ति कापन. सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. 2400 भगवान की जय.
अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। आचार्य श्री योगेंद्र जय विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय। आचार्य श्री शांती सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय। आदिनाथ भगवान की जय। सशुद्धात्म तत्व की जय। नमस्तु नमस्तु नमस्तु। आहार शोधन करताना सातू गुणस्थान असतं का? आहार शोधन करताना सातवं गुणस्थान, आहार घेताना 6वं गुणस्थान. म्हणजे आपण काय सांगतो, कुठे सांगतो, काय जिनवाणी सांगतो याचा तर आपल्याला थोडा भान पाहिजे. त्यांनी जे तिथे सांगितलं आहार शोधन करता तळण निर्विकल्पन 7वं गुणस्थान आणि आहार घेतात 6वं. मग आहार शोधन करताना 7वं असते कुठं शुद्ध आत्माविषयी असताना 7वं असतं. हे दोन्ही 6वे गुणस्थानच आहेत. पण आगमात कुठेच नाही ना असं. पण का तर देवगुरु शास्त्राचं आवरण वाटतो आपण.